दत्त. श्री गुरुदेव 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 दत्त. हे पहा, आज शनिवार 15/3/2025. तर पाठीमागच्या आठवड्यामध्ये मी संकल्प केला होता नर्मदा परिक्रमेचा, परंतु पौर्णिमा असल्या कारणाने मी संकल्प आजपासून शनिवार आजपासून संकल्प केला आहे. आजपासून परिक्रमेला मी सुरुवात करत आहे. नर्मदा परिक्रमा या दत्त महाराजांच्या चरणी त्यांनी माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली असा मी विश्वास ठेवून परिक्रमेला आज सुरुवात करत आहे. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. हे बघा, आता मी नावऱ्याला आलो आहे बघा, आणि जरा मोबाईलचं थोडं दुरुस्ती करायची होती. तर इथं आमचे एक नावऱ्यामध्ये ठोंबरे सर, तर यांचं इथं मोबाईल रिपेअरिंगचं आणि संपूर्ण एअरटेलचं ऑफिस बघा इथं त्यांचं. तर मी कायमच त्यांच्या ऑफिसमधून चार्जिंग वगैरे रिचार्ज वगैरे इथूनच आम्ही मारतो. तर आता ते झालं आहे बघा. हे बघा, हे सर आहेत. धन्यवाद सर. नमस्ते. हां, तर बघा हे संपूर्ण इथं बघा, हे मोबाईलचं संपूर्ण दुरुस्ती विक्री हे ते सर्व इथं काम करतात बघा इथं ते. आणि आज त्यांच्याकडून पण आज एक आमच्या मंडळीसाठी एक जुना मोबाईल रिपेअरला आणला होता. तर सर म्हणले कशाला जुना मोबाईल वापरता, तर सर म्हणले नवीन घ्या. तर नवीन मोबाईल त्यांनी दिला बघा, आपला साधा मोबाईल हँडसेट. तर तो घेतला. तो त्यांनी पण रास्त बाजारामध्ये दिला. तर खरखर म्हणजे ते म्हणजे व्यवहाराने सगळे बरेचसे आंबळ्याची लोक जवळपास आलेगाव उरळगाव ही लोक सगळी ही लोक इथंच येतात आणि सगळं रिपेअरिंग वगैरे सगळं व्यवस्थित करतात बघा इथं. धन्यवाद सर. हे बघा हे असं आहे. हे बघा, आता मी नावऱ्यात आमचं काम झालं सर्व आता. आणि आता नावऱ्यातून आता आम्ही निघणार आहे बघा. तर आता आमचा एक मोबाईल दुरुस्त करायचा होता, पण लाईट गेल्यामुळं तो मोबाईल दुरुस्त करायचा राहिला. आता जाता जाता शिरूरला जर दुरुस्त करून मिळाला तर बघू, नाहीतर आता आम्ही निघणार आहे बघा आता. आणि आम्हाला म्हणजे रात्रीची गाडी आहे. रात्रीची गाडीपर्यंत नगरला जायला पाहिजे. तर आता वाजले किती आता? आता 2:30 वाजले. आता 3 म्हणजे जरी आम्ही 4ला जरी घरून निघालो तरी 5-6 वाजेपर्यंत, 6ला जरी शिरून निघालो तर नगरला 7 वाजेपर्यंत जाऊ शकतो. तर आहे असं नियोजन पहा. श्री भैरवनाथ महाराज की जय. नर्मदे हार. हे बघा, आज हे गावातून बघा आज आमचं मेडिकलचं गाडी येते बघा महिन्यातून 2 वेळेस. तर हे बबनराव बेंद्रे. हो मी आलो. तर या हे बघा, आम्ही करू शिरूरला जाण्यासाठी झालो बा. शिरूरला गेल्यावर नगरला आहे काय. आम्ही आता शिरूर एस टी स्टँडवर आलो बघा.
आता इथून जरा ते राकेश मोबाईल, इथं जरा मोबाईल थोडा दुरुस्त करायचा आहे आणि जरा थोडं एक लुंगी बनीन घ्यायची आणि मग डायरेक्ट नगरला जायचं बा. आणि नगरपासून मग आम्हाला डायरेक्ट गाडी आहे इंदोर. आता इधर रॉकेट मारे मोबाइल जरा थोड़ा दाख। जब भविष्य आपसे सवाल करे तो आपके पास जवाब हो। आदरणीय महानुभावों, पिछले दिनों ज़कात फाउंडेशन के अध्यक्ष डॉक्टर सैयद जफर महमूद ने ज़कात फाउंडेशन के कार्यक्रम में बोलते हुए कहा था कि मुस्लिमों को किसी अन्य धर्म के लोगों की तरह यह सुनिश्चित करना चाहिए कि वे देश के शासन संरचनाओं से बाहर ना रह जाएं, यानी इस्लाम से जुड़े लोग राजनीतिक शक्ति के अलावा शासन की शक्तियां भी हासिल करें। आप सोच रहे होंगे कि ज़कात फाउंडेशन क्या है, तो सुने। ज़कात फाउंडेशन के माध्यम से रिटायर्ड मुस्लिम अफसर अब मुसलमान युवाओं को आईएएस आईपीएस बनने की राह दिखा रहे हैं। ये अफसर इस संस्था की मदद से हर साल 20 से 25 मुस्लिम युवाओं को सिविल सर्विस की परीक्षा पास करा रहे हैं। यही नहीं, अब मुस्लिम युवाओं की संख्या बढ़ाने के लिए ज़कात फाउंडेशन के अध्यक्ष डॉक्टर सैयद जफर महमूद ने जमीयत उलेमा ए हिंद की मदद से 3 एकड़ जमीन पर डासना में सर सैयद कोचिंग संस्थान के लिए नई बिल्डिंग का निर्माण शुरू कर दिया है। इस संस्थान में युवाओं की तैयारी कैसी चल रही है और तैयारी में उन्हें मदद करने के लिए रिटायर्ड और सर्विस में मौजूद आईएएस, आईपीएस, आईआरएस, आईएफएस सरीखे अधिकारी भी मदद दे रहे हैं। ज़कात फाउंडेशन भले ही मुसलमान युवाओं की बेहतरी का दावा कर रही हो, लेकिन जिस तरह इन संस्थाओं में सिर्फ रिटायर्ड और सर्विस में मौजूद आईएएस, आईपीएस, आईआरएस, आईएफएस मुस्लिम अफसर अपना योगदान दे रहे हैं, यह भविष्य के किसी दूसरे एजेंडे को दर्शा रहा है, क्योंकि इस संस्था में मुस्लिम युवाओं को अलग अलग कोचिंग में भेजा जाता है। हॉस्टल में युवाओं के लिए रहना, खाना और स्टडी मटेरियल तक का इंतजाम बिल्कुल फ्री है। आपको भले ही एक पल को यह सिर्फ खबर लगे, लेकिन पिछले वर्ष ज़कात फाउंडेशन ने 51 मुस्लिम उम्मीदवारों को तैयार किया था, जिसमें से 26 ने इस वर्ष सफलता प्राप्त की। आने वाले दिनों में जब संस्था के पास बड़ी बिल्डिंग होगी तो समझ जाइए, देश के अहम प्रशासनिक पदों पर सिर्फ मुस्लिम होंगे। भले ही कुछ वर्ष सत्ता हिंदू नेताओं के हाथों में रहे, लेकिन प्रशासन पर उनकी पकड़ न सिर्फ बराबर हो जाएगी, बल्कि संवैधानिक और प्रशासनिक पदों पर एक असंतोष और प्रेशर ग्रुप का निर्माण भी हो जाएगा। इसका आंकड़ा खुद देख लीजिए दोस्तों। वर्ष 2013, 2014, 2015 और 2016 में मुस्लिमों की संख्या क्रमश 30, 34, 38 और 36 थी, जो साल 2017-18 में बढ़कर 50 से अधिक हो गई है। और संघ लोक सेवा आयोग यानी यूपीएससी की परीक्षाओं में अल्पसंख्यक समुदाय के 131 युवाओं के चयन के साथ एक नया रिकॉर्ड बनाया। आने वाले वर्षों में जिन तरीकों से मुस्लिमों द्वारा शुरू की अनेकों संस्थाएं आगे बढ़ रही हैं, तो संख्या का अनुपात क्या होगा, आप स्वयं अंदाजा लगा सकते हैं। आपको जानकर हैरानी होगी कि ज़कात फाउंडेशन ज़कात यानी दान के पैसों से चलता है। केवल ज़कात फाउंडेशन ही नहीं, इसके अलावा अल अमीन सोसाइटी बेंगलोर, हे बघा, आता मी शिरूर एसटी स्टँडला बसलोय बघा, आणि आता इथून गाडी अजून काही मिळाली नाही। आता 6 वाजले। आणि गाडी काय अजून आलेली नाही। गाडी एखाद्या आम्हाला गाडी आहे, मग आपली 9 वाजेपर्यंत गेली, आम्हाला गाडी आहे 9 वाजेपर्यंत। इथून आता जायचे, पण गाडी मिळेल गाडी, आता जाऊ। आता मी स्टँडला बसलोय बघा, गाडीची वाट बघत, पण गाडी आता म्हणजे 5 मिनिटात येईल म्हणजे नगरपर्यंत जाणार। हे पहा, आता आम्हाला शिरूरमधून गाडी मिळाली बघा नगरसाठी, आणि आता नगरला आम्ही जात आहे। मी आता नगरला 10 वाजता गाडी आहे, हे आले ड्रायव्हर साहेब।
शिरूरमधून निघालो बा आता.